जेव्हा आपल्या माणसांच्या मनात आपल्यासाठी 1% पण जेलेसी नसते, तेव्हा आपला 30th बर्थडे जो असतो तो कसा सेलिब्रेट होतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. हॅलो हॅलो. सो आज आहे माझा बर्थडे अँड दॅट टू 30th बर्थडे आणि आम्ही घेतला आयफोन. तर तुम्हाला वाटलं असेल आता सप्टेंबरमध्ये नवीन लॉन्च होणारच आहे तर तो 17 का घेतला. तर हिचा आधीचा जो फोन होता त्याच्यामध्ये थोडे इश्यूज येत होते, तर आम्हाला एका ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच होती. तर ॲज अ ॲसेट म्हणून आम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, ना की गिफ्ट म्हणून. तर म्हणून हा फोन घेतला, हिचा 17 Pro. आणि खूप असे सरप्राईजेस आहेत आजच्या दिवसात जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सो आम्ही दिवसाची स्टार्ट आम्ही आता शूट करतो आहे, कॉन्टेंट शूट करतो आहे. ते करून झाल्यावर माझ्या फ्रेंडकडे तिने आम्हाला लंचला बोलवलं आहे मानसीने. तिथे आम्ही लंचसाठी जाणार आहे आणि संध्याकाळी आम्ही डिनरला जाणार आहे. बट देर आर मेनी मोर सरप्राइजेस, सो स्टे ट्यून्ड. सासूबाईंनी मला कलेजी आणि डोसा घावणे पाठवलेत. खूप मस्त आहेत, खूप मस्त आहेत. काकींना माहिती आहे की मला त्यांच्या हातचे घावणे किती आवडतात. सो त्यांनी स्पेशली आज आम्ही शूट करतोय सो अनिकेतकडे पाठवले. मानसीला पण सांगितलं नाहीये ना फोन घेतला. सांगितलं अमितला माहिती. अच्छा हा मी स्टोरी टाकतो. चालेल. हो कोणाकडे आलोय आपण? हाय गाईस, उघडत का नाहीये डोर? ओ माय गॉड, ही आहे माझी बेस्ट फ्रेंड आणि हा आहे तिचा नवरा. मला माहिती नाही हा लपलाय का. आम्ही ब्लॉग बनवतोय गाईस. ओ हाय हाय. पेटवायचं परत नाही राहू दे ना ह्याच्यात आलो. ला ला बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. बरोबर ना? सो हे जेवण स्पेशली मानसीने घरी बनवलं होतं माझ्या बर्थडेसाठी. यात होतं सोयाबीन किमा, कॉर्न माझं फेवरेट, आणि ही होती पनीर बिर्याणी बिकॉज इट वॉज सॅटर्डे आणि आम्ही नॉनव्हेज खात नाही. सो तिने स्पेशली माझ्यासाठी बनवली होती आणि त्याची टेस्ट एवढी छान होती. आणि मी ठरवलंसुद्धा आहे जेव्हा माझं लग्न असेल त्याच्या 2 महिन्याआधी मी एव्हरी वीकेंड मानसीकडे जाणार आहे एक एक डिश शिकायला. अँड ट्रस्ट मी, शी इज द बेस्ट कुक आय हॅव एव्हर सीन इन द होल वर्ल्ड. आणि इथे आम्ही कॉन्टेंट शूट केलं, गप्पा मारल्या आणि संध्याकाळी आमचा डिनरचा प्लॅन होता. सो आम्ही परत घेतला. या सुंदर अशा मुलीने माझ्यासाठी सुंदर असा केक मागवलेला, पण तो गंडला. पण तिचं प्रेम माझ्यासाठी गंडलेलं नाही आहे. हा होता माझा बर्थडे लुक. ड्रेस खूप छान होता. मी हा वेस्ट साईडमधून बाय केलेला आणि व्हिडिओला आवाज होता पण आमचे सर माईक चालू करायला विसरले. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही एक फक्त साडी आहे, बट ही साडी मला माझ्या होणाऱ्या सासूने गिफ्ट केली आहे. ही खूप मस्त साडी आहे आणि त्यांनी आतापर्यंत ज्या पण साडीज मला गिफ्ट केल्या त्या खूप 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 मस्त आहेत. मी आता ह्याच्यावर ब्लाऊज स्टिच करेन लवकरच आणि तुम्हाला वेअर करून दाखवेन. त्यानंतर आम्ही आमच्या फेवरेट रेस्टॉरंटला आलो, काटन घाट, ज्याबद्दल आम्ही रीलसुद्धा बनवलेली आहे इंस्टाग्रामवर. तुम्ही आमचं इंस्टाग्राम पेजसुद्धा फॉलो करा, दो कदम नावाचा. हे रेस्टॉरंट आमचं फेवरेट आहे. इथे आम्ही 4 किंवा 5 वेळा आलो असू आणि हे रेस्टॉरंट आम्हाला अनिकेतने दाखवलं होतं. इथे व्हेजिटेरियन फूडसुद्धा खूप छान मिळतं. अमित इज व्हेजिटेरियन, सो त्यालाही व्हेज फूड खूप आवडलं होतं. मानसी, विदर्भाची डिश तू ठाण्यात खाते, कसं वाटतं? ही मी आधी ट्राय केली आहे नाशिकला, त्यामुळे मला असं वाटलं इथे पण ट्राय करून बघूया. सगळीकडे ट्राय केले तिने विदर्भ सोडून. नाशिक विदर्भात नाही येत? नाशिक कुठे येतं? नाशिक विदर्भात येतं? नाही, नाशिक विदर्भात कसं आहे ना, मला नाही. बेस्ट ऑफ मध्ये गुगल केलेला माझा. ट्राय केलं. नाशिकमध्ये आम्ही एक कोथिंबीर वडी पण मी तिला तेच बोलली की तुम्ही विदर्भ सोडून सगळीकडे ट्राय केली. बट कोथिंबीर वडी तिकडची स्पेशल आय थिंक तिकडे आहे. नाव नाही आपण आठवत. अरे बेसन आपण घरी बोलतो ना मासवडी. वरांडा म्हणून होतं खूप. वरांड्यात जेवलात? खूप मस्त जेवण भारी. तू कुठे? आपण जाऊया. तू बेडरूम मध्ये जेवणारी?
ते वरांड्यात जेवले. आणि आम्ही सगळे फिश लवर आहोत, सो इथे आम्ही एक फिश प्लॅटर मागवला होता. दिस वॉज नेक्स्ट डे, म्हणजेच 24 मे, कारण काकी काकांची ॲनिव्हर्सरी 24ला असते आणि माझी 23rd. सो आम्ही दोन्ही सेलिब्रेशन्स एकत्र केले होते काठण घाटमध्येच. अँड दिस वॉज द फर्स्ट टाईम मी सेलिब्रेटिंग विथ देम, अँड इट फील्स व्हेरी स्पेशल, कारण आता नेक्स्ट इयरचे सगळे बर्थडेज मी ह्यांच्यासोबतच सेलिब्रेट करणार आहे. सो खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं आहे सगळं. हॅलो. सो यानंतरचे जे क्लिप्स आहेत ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत आणि तुम्हालासुद्धा बघायला ते खूप आवडतील, बिकॉज सगळे माझ्याबद्दल खूप छान छान गोष्टी बोललेत आणि इट वॉज अ सरप्राईज फॉर मी. अनिकेतने ते सरप्राईज मला दिलं आणि इट फील्स सो गुड वेन पीपल विश गुड फॉर यू, फॉर युअर फ्युचर. आणि या इट्स जस्ट, आय एम जस्ट बियॉन्ड ग्रेटफुल राईट नाव. सो लेट्स सी. तर अमित मानसी हर्षदाच्या 30व्या बर्थडेला तुम्ही तिला काय मेसेज द्याल? तुम्ही ऑलरेडी 30 इयर्स कम्प्लीट केले लाईफची, काय मेसेज द्याल? बापरे, 30 वर्षाचं झालं आपण. सो वेलकम टू द 30s. आणि असं वाटेल तुला की वाय गॉड वाय मी, बट जितकं वाटतं तसं जास्त चेंजेस होत नाहीत. बॉडी चेंजेस होतात थोडेफार, हेल्थ वाईज जास्त लक्ष द्यायला लागेल, बट नेवर फॉरगेट दॅट ट्राय टू मेंटेन युअर चाइल्ड लाईक बिहेवियर. जशी आहेस तशीच राहा, तुझा इनोसेन्स तसाच राहू दे आणि बाकी मोठे होत राहू यार, एकत्र मोठं होतं ना. ठीक, चालेल. काय बोलणार? हेल्थवर जास्त ध्यान दे, कारण की आता आपली बॉडी जशी पहिली 20s मध्ये असते तशी रिॲक्ट नाही करत किंवा लवकर रिकवर नाही करत, तर हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड गोष्ट हीच आहे की जेवढं पीस किंवा सॉलिट्यूड मध्ये राहायचा प्रयत्न करत असशील किंवा आपलं ऑलरेडी आयुष्य खूप धावपळीचं, आपण एक वेळ खूप गोष्टी करत असतो, खूप 20s मध्ये आपल्यावर एवढ्या जबाबदाऱ्या नसतात, बट 30s मध्ये आपल्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस आलेले असतात, जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि त्याच्यासाठी टॅकल करण्यासाठी किंवा त्या थॉट क्लिअरन्ससाठी मेडिटेशन आय थिंक थोडंसं तिथे ध्यान दे, कारण की आय थिंक 10-15 मिनिटं सकाळची खूप इम्पॉर्टंट ठरतील आयुष्यातले सगळे डिसिजन्स घ्यायला, तर ते नक्की कर. दुसरी गोष्ट, आपल्या आवडत्या गोष्टी कर, कारण की जसे आपल्या 20s आपल्या डोळ्यांसमोरनं निघून गेलं बघता बघता, ते आपल्याला कळलं पण नाही, तसं हळूहळू आपल्या 30s पण निघून जाईल. आपल्याकडे आपल्याला असं खरंच असं वाटतं की नाही अजून आत्ताच ही 30s झालोय, 40s 50s असं नको विचार करू. जे काय लाईफ डिसिजन असतील ते घे, बिंदास घे, दुसऱ्यांचा एवढा विचार नको करूस, थोडीशी कमी घाबर सगळ्याच गोष्टींना, असं टेन्शन नको घेऊ डिसिजन घ्यायच्या वेळी. आणि आयुष्यात खूप चांगला फेज येणार आहे तुझ्या लाईफमध्ये, तो खूप एन्जॉय कर. त्याच्यात आम्ही सगळेच आहोत सपोर्ट करायला, एन्जॉय करायला तुझ्यासोबत. तर यस, आपण खूप मजा करू पुढे आणि खूप सारा कॉन्टेंट बनवत राहा आणि खूप मजा करत राहा. सो हाय, फर्स्ट ऑफ ऑल हॅपी बर्थडे हर्षदा. आणि आता 30 तू लवकर होणार. आज सॉरी गडबड केली मी. आज तू 30 इयर्सची झाली, तर माझ्यासाठी, तर मला तुझ्यासाठी एकच ॲडवाईज आहे की एज इज जस्ट अ नंबर. एजवर जाऊ नकोस. जसं आहे तू, जसं तू तुझी लाईफ जगत आली आहेस तसंच कॉन्फिडेंटली, फ्रीली तसंच जगत राहा. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. तू आज आत्तापर्यंत जसं तू तुझ्या हिमतीवरती एवढं क्रिएट केलं आहेस तुझी लाईफ पार्टनर, परत फायनान्शियली सगळं गोष्टी, यू आर ऑलवेज ऑन टॉप 1 लिस्ट. सो ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हॅपी बर्थडे वन्स अगेन. हे हर्षदा, आज तुझा 30th बर्थडे आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. 30 वर्षाची झालीस. लहानपणापासून आपण खूप भांडलो आहे, खूप खेळलो आहे, खूप मजा केली आहे. सो आता तू 30 वर्षाची झालीस, मला बिलीव्ह नाही होत आहे. आणि आता थोड्या महिन्यात तुझं लग्न पण असेल, सो मला नक्कीच लग्न केल्यावर तुझी आठवण पण येईल. पण ॲज अ मोठा भाऊ म्हणून एवढंच सांगेन की जसं करिअरमध्ये आता ग्रो केलं आहेस तसंच पुढे ग्रो करत राहा. लग्नानंतर पण सासू सासऱ्यांसोबत एकदम मस्त राहा आणि नवऱ्यासोबत पण मस्त राहा आणि एकमेकांनी एकत्र ग्रो करा आणि अशीच करिअरमध्ये पुढे ग्रो होत राहू दे तुझी. एवढीच देवाकडे प्रार्थना आहे. अगेन हॅपी बर्थडे. सर्वप्रथम मी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि मी तिला एवढंच सांगेन की आता या क्षणापासून पुढे तुझ्यामध्ये खूप काही बदल झालेले आहेत. ते बदल तू
पुढे निभावून नेशील. आणि दुसरी गोष्ट, तुझं आता 14 मार्चला एंगेजमेंट झालं आहे, आता तुझं 2 डिसेंबरला लग्न आहे. तर 2 डिसेंबरला लग्नाच्या नंतर जेव्हा सासरी जाशील तेव्हा तू सगळ्यांची, जशी तू घरी दादाची, वहिनीची, माझी, पप्पा होते तेव्हा पप्पांची जशी तू हे करत होतीस, तशीच तिकडेही तू त्यांना, सासू सासरे तुझे आई वडील आहेत, त्या दीर आणि जाऊबाई तुझे वहिनी भाऊ समज, आणि नणंद आहे ती तुझी बहीण, असं तो परिवार समजू तू त्यांच्याशी व्यवस्थित राहा. व्यवस्थित त्यांच्या घरी तू गुण्या गोविंदाने नांद, एवढीच मी तुला विनंती करते. धन्यवाद. तर बाकी सगळ्यांच्या क्लिप तुम्ही पाहिल्या, तर बाकी सगळ्यांचे व्हिडिओज तुम्ही पाहिले. माझी क्लिप बाकी होती, तर मी आता बोलतो आहे. हर्षदा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तू खूप डिसिप्लिन आहेस, तू खूप चांगली आहेस. तुला मी ऑलमोस्ट 6 इयर्सपासून ओळखतो आणि 1 इयरपासून आपण डेट करतो आहे. तर त्याच्यामध्ये मी तुझ्यामधले जो डिसिप्लिन आहे, तुझा जो चांगुलपणा आहे, तू जे लोकांबद्दल एम्पॅथाईज करते, म्हणजे तुझ्यामध्ये जो इमोशनल क्वोशंट आहे तो मी विचार करतो माझ्यामध्ये तुझ्या एवढ्या तू जेवढे सेल्फलेसली गोष्टी करते त्या मी कराव्या, हे मी तुझ्याकडनं शिकायला हवं. आणि तू खरंच खूप चांगली आहे आणि तू लोकांचा विचार करतेस खूप. आणि मला तुझे 30 इयर्स कंप्लीट होत आहेत, तर मला एवढंच बोलायचं, 30 इयर्स तुझे कंप्लीट होतात, त्याच्या पुढचे 30 इयर्स तुझ्या माझ्यासोबत जाणार आहेत आणि मी मेक शुअर करेल ते खूप चांगले जातील. आणि आय लव्ह यू. तर छोटंसं करेक्शन, मी मागच्या व्हिडिओमध्ये असं बोललो आहे की पुढचे 30 इयर्स, फक्त पुढचे 30 इयर्स नाही, पूर्ण लाईफ टाईम तुझा माझ्यासोबत जाणार आहे आणि ते मी मेक शुअर करेन की तू खुश राहशील.